नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYB इकॉनॉमिक्स पेपर सेकंड या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे कॉसेस ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे चलनवाढीची किंवा भाववाढीची कारणे. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढ आणि चलनघट या दोन संकल्पना व्यापार चक्र या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासत आहोत. गेल्या लेक्चरला चलनवाढ किंवा भाववाढ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, असा अभ्यास गेल्या लेक्चरला आपण केला होता. विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढ या मराठी शब्दाला अनेक पर्यायी नावं आहेत, असं आपण गेल्या लेक्चरला पाहिलं होतं. जसं की चलनवाढ म्हणजेच भाववाढ, किंवा त्याला चलनविस्तार असंही म्हणतात, त्याला किंमतवाढ असंही म्हणतात, त्याला चलनवृद्धी असंही म्हणतात, त्याला चलनातिरेक असंही म्हणतात, त्यालाच तेजी किंवा भाववाढ असंही म्हणतात. आणि म्हणूनच या चलनवाढीची किंवा भाववाढीची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये का निर्माण होते, म्हणजेच चलनवाढ किंवा भाववाढ किंवा चलनविस्तार याची नेमकी कारणं कोणती आहेत, भाववाढीची कारणं नेमकी कोणती आहेत, याचा आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भाववाढ या संकल्पनेशी देशातील सर्वच लोकांचा अगदी जवळचा संबंध येतो. कारण देशातील सर्वच लोक कमी अधिक प्रमाणामध्ये असंख्य वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत असतात. तेव्हा केव्हा कोणत्या वस्तूची भाववाढ कमी होते आहे आणि कोणत्या वस्तूची किंमत वाढ होते आहे, याच्यावरच देशातील सर्वच लोकांचं लक्ष असतं. आणि म्हणूनच भाववाढ म्हणजे तेजीमंदीची चक्रे आपण पाहिली होती. व्यापार चक्रे म्हणजे काय, तेव्हाही आपण चलनवाढीचा उल्लेख केला होता. विद्यार्थी मित्रांनो, या चलनवाढीला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत असते? सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं किंवा अशी कारणे सांगितली जातात की चलनवाढ ही देशातील लोकसंख्या वाढीमुळे, युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, देशातील वस्तू व सेवांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे, अशा पद्धतीची कारणे सर्वसाधारण सांगितली जातात आणि ती खरी आहे. परंतु अर्थशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला नेमकी भाववाढ कशामुळे होते, देशामध्ये चलनवाढ झाली किंवा तुटीचा अर्थ भरणा झाला, देशामध्ये नवीन पैशांची निर्मिती झाली, चलनवाढीचा सर्वसामान्य अर्थ सर्वसामान्य व्यक्ती असा लावतो, चलनवाढ म्हणजे पैशात वाढ. नाही, जेव्हा देशामध्ये नवीन चलन छापलं जातं, पैशात वाढ होते, तेव्हा भाववाढ होते असं नाही, त्याला चलनवाढ म्हणतात असं नाही. तर जेव्हा जेव्हा देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती या बदलतात, म्हणजे कमी झाल्या तर चलनघट होते आणि त्या किमती वाढल्या तर त्याला चलनवाढ म्हणतात. आणि म्हणून चलनवाढ आणि चलनघट अशी परिस्थिती वारंवार का निर्माण होते, म्हणजे भाववाढ आणि भावघट, इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, ही परिस्थिती का निर्माण होते? विद्यार्थी मित्रांनो, मी बऱ्याच टॉपिकच्या वेळेला आपल्याशी एका वैशिष्ट्याची नेहमी चर्चा करतो. एखाद्या देशामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये आर्थिक विकासाबरोबर त्या देशातील सरकारला आर्थिक समानता निर्माण करावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं आर्थिक स्थैर्य निर्माण करावं लागतं. आर्थिक स्थैर्य म्हणजे काय? व्यापार चक्राचा अभ्यास केला तेव्हा आपण पाहिलं होतं, तेजी मंदीची चक्रे म्हणजे व्यापार चक्रे. आणि म्हणून तेजी पण नको आणि मंदी पण नको, सर्वसाधारण किंमत पातळीजवळ अर्थव्यवस्था असली पाहिजे.
त्यालाच आर्थिक स्थैर्य असं म्हणतात. आणि म्हणून देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमती वाढत आहेत तर वाढू द्या, वस्तू व सेवांच्या किमती घटत आहेत तर घटू द्या, असं म्हणून सरकारला चालणार नाही. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी किंवा चलनवाढ झाली तर त्याचेही वाईट परिणाम होतात, आणि भाव घट, चलन घट झाली तरी देखील मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. आणि म्हणूनच चलनवाढ झाली असेल तर ती कमी करणे, चलन घट झाली असेल तर ती वाढवणे, म्हणजे किमतीत घट आणि किमतीत वाढ या अशा पद्धतीने क्रिया करून अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला आर्थिक स्थैर्य निर्माण करावं लागतं. परंतु कितीही प्रयत्न केले तरी काही कालखंडासाठी का होईना, काही काळासाठी का होईना, चलनवाढ आणि चलनघट, भाववाढ आणि भावघट या संकल्पनेला मात्र तोंड द्यावंच लागतं, आणि कमी अधिक प्रमाणामध्ये दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. तर चलनवाढ किंवा भाववाढ का होते, चलन विस्तार का होतो? विद्यार्थी मित्रांनो, बरेच वयस्कर लोक आपल्याला सांगतात की आमच्याकडून 10 रुपयाचा बाजार धरला जात नव्हता, आणि ते सांगतात की आज एवढी भाववाढ झाली की 100 रुपयाला 10 रुपयाचं एवढं महत्त्व राहिलेलं आहे, एवढं चलनाचं मूल्य कमी झालं, एवढी भाववाढ झाली, आमच्या वेळेला एवढी भाववाढ नव्हती. तर असं का होतं आहे, असं का झालं? आपण गेल्या तासाला चलनवाढ म्हणजे काय, भाववाढ म्हणजे काय, त्याच्या अनेक व्याख्या पाहिल्या होत्या. देशामध्ये चलनवाढ भाववाढ होते म्हणजे काय होतं? पैशाचे प्रमाण जास्त आणि वस्तू व सेवांचे प्रमाण कमी, अशा परिस्थितीला भाववाढ म्हणतात, अशी एक व्याख्या पाहिली होती आपण. किंवा अल्पशा वस्तूंचा जास्त पैशाने पाठलाग करणे, म्हणजे पिशवीभर पैसे न्यायचे आणि मुठभर वस्तू आणायच्या. तिसरी व्याख्या केली होती आपण मौद्रिक उत्पन्नात वाढ आणि वास्तव उत्पन्नात घट, म्हणजे देशामध्ये लोकांच्या हातामध्ये वस्तू कमी आणि पैसारूपी उत्पन्न जास्त, याला भाववाढ असं म्हणतात. अशी भाववाढीची व्याख्या किंवा भाववाढीचा अर्थ आपण अनेक अर्थशास्त्रज्ञांनी जो केला होता तो पाहिला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, चलनवाढ नेमकी का होते, भाववाढ कोणत्या कारणामुळे होते, हा अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी आज आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, किंमतवाढीचे सर्वसाधारण कारणे मी तुम्हाला सांगितली की देशामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे म्हणून भाववाढ होते आहे, देशामध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर भाववाढ होते, काही नैसर्गिक संकटे आली, आपत्ती आली, भाववाढ होते, उत्पादन घट झाली, भाववाढ होते, कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, भाववाढ होते, वगैरे वगैरे. परंतु या ठिकाणी आपल्याला नेमकं चलनवाढ जी होते, भाववाढ जी होते, ती 2 घटनांमुळे, अर्थशास्त्रामध्ये 2 संकल्पना, 2 घटना फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक मागणी आणि एक आहे पुरवठा. हा मागणी पुरवठ्याचा झगडा नेहमी चालतो, हा झगडा मोडावा लागतो. कधीतरी पुरवठा म्हणतो मी जास्त, कधी मागणी म्हणते मी जास्त, कोणीही मागे राहायला तयार नाही. जेव्हा मागणी आणि पुरवठा यात संतुलन निर्माण होत नाही, म्हणजे असंतुलन निर्माण होतं, त्यावेळेला देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. हे खरं कारण आहे. तर किंमत वाढीचं खरं कारण मागणीतील वाढ आणि पुरवठ्यातील घट, यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारे जे असंतुलन आहे, इम्बॅलन्स आहे, हे खरं कारण भाववाढीचं आपल्याला अर्थशास्त्रामध्ये सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा देशामध्ये वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि त्या मानाने जर बाजारामध्ये तेवढ्या वस्तूंचा पुरवठा नसेल, तर मग मागणी करणाऱ्यांमध्ये, उपभोक्त्यांमध्ये स्पर्धा चालते की मला माल मिळायला पाहिजे, मग ते जास्त किंमत द्यायला तयार होतात आणि म्हणून किमती वाढतात. काही वेळेला मात्र वस्तूंची मागणी कमी असेल आणि देशामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा जास्त असेल,
तर जे विक्रेते आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की माझा माल विकला गेला पाहिजे, मग किंमत घटवावी लागते त्यांना. म्हणजे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा चालली तर आपल्याला फायदा होतो, म्हणजे ग्राहकाला फायदा होतो. आणि ग्राहकांमध्ये माल खरेदीची जर स्पर्धा चालली तर मात्र विक्रेत्यांना आणि उत्पादकांना फायदा होत असतो. आणि म्हणून असंख्य वस्तूंच्या बाबतीत वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा याच्यामध्ये जो बदल होतो, त्या बदलामुळे अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन निर्माण होतं. जसा बाजारभाव कसा ठरतो, तर बाजारामध्ये वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा जेव्हा समान असतात तेव्हा बाजारभाव ठरत असतो. तराजू काट्याचं उदाहरण आपण FIBA ला घेतलं होतं की तराजू काट्याच्या दोन्ही पात्यामध्ये आपण सारखं वजन ठेवलं तर बॅलन्स राहील. कोणत्याही एका बाजूला कमी किंवा अधिक राहिलं तर इम्बॅलन्स, असंतुलन निर्माण होतं. तसं अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य वस्तू आणि सेवांची मागणी आणि पुरवठा यात जर असंतुलन निर्माण झालं, इम्बॅलन्स निर्माण झाला, म्हणजेच मागणीत वाढ आणि पुरवठ्यात घट किंवा मागणीत घट पुरवठ्यात वाढ अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन निर्माण होतं. आणि या असंतुलनामुळेच देशामध्ये भाववाढ किंवा भावघट ही होत असते. तर आता वळू आपण खऱ्या अर्थाने चलनवाढीची किंवा भाववाढीची कारणे नेमकी कोणती ती बघू. तर चलनवाढीचं खरं कारण काय आहे? मागणीत होणारा बदल आणि पुरवठ्यात होणारा बदल. तर इकडे बघू आपण आता मागणीतील वाढीची कारणे. मागणी वाढते म्हणून भाववाढ होते. बाजारामध्ये जेव्हा जेव्हा वस्तू व सेवांची ग्राहकांकडून मागणी वाढते, बाजारामध्ये ती वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पडते, तेव्हा त्या वस्तूची भाववाढ होते. तर त्या वस्तूची खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये एवढी चढाओढ का लागते? मागणीत का वाढ होते? तर त्या वस्तूच्या मागणीतील वाढीची कारणं कोणती बघू आपण. बघा, परत सांगतो, चलनवाढ किंवा भाववाढ देशामध्ये का होते? एका बाजूला वस्तू सेवांची मागणी वाढते आणि दुसऱ्या बाजूला तेवढा पुरवठा वाढत नाही, तेवढं उत्पादन होत नाही. मागणी वाढत राहते आणि पुरवठा एका बाजूला कमी कमी होत राहतो. आणि म्हणूनच घेणारे जास्त आणि विकण्यासाठी बाजारात वस्तू कमी आणि त्याच्यामुळे भाववाढ होते. एवढं एक कारण लक्षात ठेवणं भरपूर आहे. आता मग मागणीत वाढ का होते आणि पुरवठ्यात घट का होते, हे कारण बघायची आपल्याला. ही कारणं बघितली म्हणजे आपली चलनवाढीची किंवा भाववाढीची कारणे ही संकल्पना, हा टॉपिक आपला पूर्णपणे अभ्यासला जाईल किंवा तो आपल्या लक्षात येईल. तर मागणीत वाढीची कारणे कोणती? एक, सार्वजनिक खर्चात वाढ. सार्वजनिक खर्चात वाढ. सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारी खर्च. सरकार जेव्हा जेव्हा देशामध्ये प्रचंड प्रमाणात लोकांसाठी वेगवेगळ्या योजनांवर वेगवेगळ्या मार्गाने खर्च करते, तर त्यावेळेला सरकारकडचा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये येतो, म्हणजे लोकांकडे येतो. आणि लोकांच्या हातामध्ये पैसा वाढला की लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते, लोकांची खरेदी शक्ती वाढते. आणि लोकांच्या हातामध्ये पैसा वाढल्यामुळे, खरेदी शक्ती वाढल्यामुळे बाजारामध्ये लोक त्यामुळे असंख्य वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात. आणि यामुळे मागणी वाढते की सार्वजनिक खर्चात वाढ झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा येतो, लोकांकडे सरकारी पैसा येतो आणि त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढताना आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 कारणं आहेत ना, या 5 कारणांपैकी एक मागणीतील वाढीचं खरं कारण हे की देशातील लोकांच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा पैसा येतो, तो कसाही येऊ, कोणत्याही मार्गाने हो, कोणत्याही कारणाने हो, तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते, खरेदी शक्ती वाढते. आणि लोकांची खरेदी शक्ती वाढली की बाजारामध्ये वस्तू सेवांची मागणी वाढते. तर लोकांची खरेदी शक्ती का वाढते? तर सरकारी खर्चात वाढ होते, म्हणून लोकांच्या हातात पैसा वाढतो, म्हणून लोकांची खरेदी शक्ती वाढते, म्हणून बाजारात मागणी वस्तू सेवांची वाढते. आपण मागणीत वाढ होण्याची कारणे पाहत आहोत. दुसरं कारण, खाजगी गुंतवणुकीतील वाढ.
जसं सरकार खर्च करतं तसं खाजगी क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, धंदेवाईक हे मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. आणि बाजारामध्ये जर तेजीचे वातावरण असेल, वस्तू सेवांची मागणी वाढत असेल आणि त्यामुळे नफा मिळवण्याची संधी असेल, तर गुंतवणूकदार म्हणजे उद्योजक मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करतात. त्यांनी गुंतवणूक केली म्हणजे उत्पादन वाढ होते आणि उत्पादन वाढवण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे 4 उत्पादन घटकांना रोजगार मिळतो. लोकांना रोजगार मिळाला की लोकांचे वेतन वाढतं. लोकांचे वेतन वाढलं की लोकांच्या हातामध्ये पैसा वाढतो. लोकांच्या हातात पैसा वाढला की लोकांची खरेदी शक्ती वाढते, पर्चेसिंग पॉवर वाढते आणि त्यामुळे बाजारामध्ये असंख्य वस्तू सेवांची मागणी वाढायला ती मदत करते. आणि म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये नफ्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर उद्योजक गुंतवणूक करतात आणि त्या गुंतवणुकीमुळे लोकांचा रोजगार वाढून लोकांचं उत्पन्न वाढतं आणि त्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळू लागतो आणि मागणी वाढू लागते. बाजारात मागणी वाढण्याचं तिसरं कारण सरकारचे कर कपातीचे धोरण. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे उत्पन्न असतं, आपलं जे वेतन असतं, ते सर्वच्या सर्व उत्पन्न आपलं नसतं. जो काही आपल्याला पगार मिळतो, जे काही उत्पन्न आपल्याला मिळतो, त्यापैकी काही उत्पन्नाचा भाग हा सरकारला आपल्याला कर म्हणून परत करावा लागतो. समजा 1,000 रुपये उत्पन्न आहे आणि 1,000 रुपयामधून 1,000 रुपये टॅक्स गेला, तर आपलं खरं खर्च करता येण्याजोगे उत्पन्न हे 900 रुपये आहे. आणि म्हणून सरकार आपल्या उत्पन्नातून किती उत्पन्न कर म्हणून कापून घेते आणि किती पर्चेसिंग पॉवर आपल्या हातात राहू देते, हा भाग महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सरकार जेव्हा करांमध्ये कपात करते, म्हणजे करांचे दर कमी करते, तेव्हा लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त राहतो. कर वाढ करते तेव्हा कर म्हणून आपल्याला जास्त रक्कम सरकारला द्यावी लागते आणि आपल्याला खर्च करायला रक्कम कमी राहते. आणि म्हणून देशामध्ये सरकार जेव्हा जेव्हा कर कपातीचं धोरण स्वीकारते, म्हणजे सरकार कर कमी घेते, तेव्हा लोकांच्या हातामध्ये पैसा अधिक असतो, तेव्हा लोक बाजारामध्ये असंख्य वस्तू सेवांची मागणी करतात आणि त्यामुळे मागणी वाढते. बाजारात वस्तू सेवांच्या मागणी वाढण्याचं कारण चौथं, सार्वजनिक कर्जाची परतफेड. विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये सरकारला वेगवेगळ्या कारणासाठी अंतर्गत अर्थव्यवस्थेतून कर्ज उभारावं लागतं. सरकार कर्ज रोखे, शेअर्स विक्री करते आणि देशातील लोकांकडे जो पैसा आहे तो पैसा कर्ज म्हणून आपल्याकडे घेते. परंतु लोकांकडून घेतलेलं कर्ज काही वेळेला सरकार परत करते आणि जेव्हा सरकार घेतलेलं कर्ज लोकांचं परत करते, तेव्हा सरकारकडचा पैसा पुन्हा लोकांकडे जातो आणि लोकांकडे पैसा वाढला की लोक वस्तू सेवांची मागणी वाढवतात आणि त्यामुळे बाजारात मागणी वाढते. मागणी वाढीचं 5वं कारण आहे वस्तूंची जाहिरातबाजी व आवड निवड. बघा, बाजारामध्ये अलीकडच्या काळामध्ये जी मोठ्या प्रमाणावर वस्तू सेवांची मागणी वाढताना आपल्याला दिसते, ती केवळ लोकांच्या हातात पैसा वाढल्यामुळे किंवा लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे, रोजगार वाढल्यामुळे, सरकार चक्र कपातीचं धोरणामुळे हेच कारण नाही, तर आधुनिक काळामध्ये हे सुद्धा एक कारण आहे की वस्तू व सेवांची प्रसार माध्यमांद्वारे एवढे मोठ्या प्रमाणावर जाहिरात होते आणि त्या जाहिरातीमुळे, त्या वारंवार जाहिरात बिंबवल्यामुळे लोकांची आवड निवड बदलते. जी वस्तू आवडत नाही तीही आवडायला लागते आणि लोक मग वस्तू आवडायला लागले की बाजारामध्ये त्या वस्तूची मागणी करायला लागतात. अशा असंख्य वस्तू आहेत की त्यांच्या आकर्षक पद्धतीने जाहिरात केल्यामुळे, घराघरात ती जाहिरात पोचल्यामुळे सगळेच लोक त्या वस्तूला पसंती देतात आणि बाजारामध्ये त्या वस्तूची मागणी वाढताना आपल्याला दिसते. आणि जेव्हा जेव्हा मागणी वाढते तेव्हा तेव्हा अर्थशास्त्री नियमानुसार भाववाढ होत असते. तर अशा पद्धतीने भाववाढीची 2 कारणं पाहतोय आपण. त्याची एक बाजू पाहिली आपण, मागणीत वाढ होते आणि पुरवठ्यात घट होते. तर मागणीत वाढ होते त्याची कारणं पाहिली. आता पुरवठ्यात घट होते तर त्याची कारणं पाहू. पुरवठ्यात घटीतील कारणे कोणती? विद्यार्थी मित्रांनो, मागणीतील वाढीची कारणे आणि पुरवठ्यातील घटीची कारणे ही जी संकल्पना आहे आपली चलनवाढीची किंवा भाववाढीची कारणे, तर या ठिकाणी
मागणी ताण निर्मित भाववाढ आणि खर्च दाब निर्मित भाववाढ अशाही या संकल्पनेला नाव आहे. या संकल्पनेला असंही नाव आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की मागणी ताण निर्मित भाववाढ स्पष्ट करा. मागणी ताण बघा इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. डिमांड पुल इन्फ्लेशन. मागणीत वाढ झाल्यामुळे जी भाववाढ होते त्याला डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणतात. त्याला मागणी ताण निर्मित भाववाढ म्हणतात. मागणी ताणल्या गेल्यामुळे, मागणी मोठ्या प्रमाणावर ताणली जाते आहे म्हणजे वाढते आहे. तर ती का ताणली जाते आहे, का वाढते आहे, त्याची ही कारणे आहेत. तर या कारणांमुळे मागणी ताणली जाते किंवा वाढते त्याला मागणी ताण निर्मित भाववाढ असं म्हणतात. आता इकडे बघा, कॉस्ट पुश इन्फ्लेशन याला म्हणतात. याला मागणी ताण निर्मित, याला खर्च दाब निर्मित चलनवाढ म्हणतात. कॉस्ट पुश इन्फ्लेशन, खर्च दाब निर्मित चलनवाढ. वेगवेगळ्या कारणांनी वस्तू व सेवाचा उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढला की उत्पादन कमी होतं आणि उत्पादन कमी झालं की बाजारामध्ये त्या वस्तू सेवाचा पुरवठा कमी होतो आणि पुरवठा कमी आणि मागणी जास्त, यामुळे भाववाढ होते. तर पुरवठ्यात घट का होते? असंख्य उत्पादकांना असं वाटतं की कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन करता आलं पाहिजे. असं जर झालं तर आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू. परंतु त्या उद्योजकांच्या काही मर्यादा आहेत. त्यांना लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा असतात, कच्चा माल असतो, स्टेशनरी असते, इंधन असतं, नोकरांचा पगार असतो, भूमीचा खंड असतो, इमारतीचं भाडं असतं, वाहतूक खर्च असतो, हमाली असते, जाहिरातीचा खर्च असतो, विजेचा खर्च असतो, असंख्य प्रकारचा उत्पादन खर्च असतो. हा उत्पादन खर्च जर जास्त येत असेल तर मात्र त्यांना जास्त उत्पादन करता येत नाही. मात्र जेव्हा असा उत्पादन खर्च कमी येतो तेव्हा मात्र ते आपला उत्पादन वाढवून पुरवठा वाढवतात. परंतु पुरवठा घट होते, एका बाजूला मागणी वाढते आणि म्हणून भाव वाढवते. तर पुरवठ्यात घट का होते? आता पुरवठ्यातील घटीची कारणं बघू आपण. पुरवठ्यातील घटीचं कारण काय? कॉस्ट पुश इन्फ्लेशन त्याला म्हणतात. तर खर्च दाब निर्मित चलनवाढ. आता ही जी चलनवाढ होते आहे इथं खर्चात वाढ झाल्यामुळे होते आहे. ही जी भाववाढ होते आहे मागणी ताण निर्मित, ही मागणीत वाढ झाल्यामुळे होते आहे. तर पुरवठ्यात घट का होते? देशामध्ये असंख्य लोक वस्तू सेवांची मागणी करत करत वाढवत राहतात, मात्र त्यावेळेला पुरवठा वाढत नाही. बाजारामध्ये वस्तू व सेवांची टंचाई निर्माण होते. लोक असंख्य वस्तू व सेवांची मागणी करत राहतात. उदाहरणार्थ सध्या कोरोना व्हायरसची परिस्थिती सुरू आहे आणि प्रत्येकाला मेडिसिन लागते, प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज पडते आहे. म्हणजे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे आणि मात्र ऑक्सिजनचा पुरवठा तेवढा होऊ शकत नाही, कारण तात्काळ लगेच पुरवठा पण वाढवता येत नाही. त्याच्यासाठी काही प्लॅन्ट उभा करावा लागतो, काहीतरी त्यासाठी व्यवस्था करावी लागते. म्हणून अचानक मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची आणि मेडिकलची मागणी वाढलेली आहे, तर लगेच काही पुरवठा वाढवता येणार नाही, ती तारंबळ उडणारच आहे. आणि मग भाववाढ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना आपल्याला दिसेल, सट्टेबाजी होताना दिसेल, काळा बाजार होताना दिसेल, गैरप्रकार होताना दिसतील. आणि म्हणूनच असे गैरप्रकार होऊ नये म्हणून तात्काळ याच्यावर काय उपाययोजना करते सरकार? जी मागणी वाढते आहे तिथं काही रोखू शकत नाही. ऑक्सिजनची मागणी वाढते तिथं काही आपण रोखू शकत नाही, लोकांना ऑक्सिजनची गरज आहे. तर सरकार काय करतं? जेवढी मागणी त्या वस्तूची आहे, ऑक्सिजनची मागणी आहे, तेवढा पुरवठा करण्याचा प्रयत्न करेल. पण सरकारची इच्छा असूनही त्या ऑक्सिजनचा पुरवठा लगेच वाढवता येत नाही, कारण ऑक्सिजनसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे किंवा मेडिकल किंवा वॅक्सिन तयार करण्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याकडे पुरेसं असलं पाहिजे आणि ते उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा आपल्याकडे पाहिजेत, तरच आपण पुरवठ्यामध्ये वाढ करू शकतो. असं करू शकलो नाही तर पुरवठ्यात घटच राहते, मागणी वाढत राहते आणि भाववाढ आटोक्यात येत नाही. तर पुरवठ्यात घट का होते? त्याचं पहिलं कारण उत्पादन घटकांची टंचाई. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, वीज,
वाहतूक व्यवस्था, कच्चा माल, स्टेशनरी वगैरे वगैरे असंख्य सोयी सुविधांची उत्पादन घटकांची गरज असते. आणि अशा उत्पादन घटकांची जर टंचाई निर्माण होत असेल, उत्पादन करण्याची इच्छा आहे परंतु असे घटक उपलब्ध होत नसतील, तर मग त्या ठिकाणी जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्या उत्पादन घटकांना जास्त वेतन, जास्त मोबदला द्यावा लागेल, कच्च्या मालाला जास्त किंमत द्यावी लागेल, तेव्हा तो आपल्याला खरेदी करता येईल. जसं की आपल्याला व्हॅक्सिन तयार करण्यासाठी किंवा ऑक्सिजन तयार करण्यासाठी किंवा इतर वस्तूंची उत्पादन करण्यासाठी आपल्या देशामध्ये जर कच्चा माल नसेल तर आपल्याला विदेशातून तो कच्चा माल जास्त किमतीला खरेदी करावा लागेल. साहजिकच उत्पादन खर्च वाढेल आणि उत्पादन खर्च वाढला म्हणजे त्या वस्तूची किंमत वाढेल आणि त्यामुळे पुरवठ्यात देखील घट होईल. वस्तूंचा पुरवठा का घटतो त्याचं दुसरं कारण नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूलता. बऱ्याच वेळेला बऱ्याच वस्तूंसाठी नैसर्गिक अनुकूलता असते, परंतु काही वस्तूंच्या बाबतीत नैसर्गिक प्रतिकूलता अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येते किंवा नैसर्गिक आपत्ती येते. जसं की महापूर आला, अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ पडला, भूकंप आला, टोळधाड झाली, अशा प्रकारचे नैसर्गिक संकट आली तर शेती क्षेत्रामध्ये कच्च्या माल उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारची नैसर्गिक प्रतिकूलता जर असेल, नैसर्गिक आपत्ती आली असेल तर कच्च्या मालाच्या किमती आणि इतर वस्तू व सेवांच्या किमती म्हणजे उत्पादन करण्यासाठी ज्या सोयी सुविधा लागतात त्यांच्याही किमती किंवा त्यांचा खर्च वाढतो आणि साहजिकच त्यामुळे पुरवठा हा घटत जातो. पुरवठा घटण्याचं तिसरं कारण पूरक सोयींची कमतरता. बघा, उत्पादन करण्यासाठी केवळ नैसर्गिक संपत्ती म्हणजे कच्चा माल, इंधन, खनिज हे लागत नाही, तर पूरक सोयी लागतात. जशी वाहतुकीची सोय असेल किंवा स्टेशनरी असेल, विजेची सोय असेल, रस्त्यांची सोय असेल, मॅनेजमेंट असेल, अशा प्रकारच्या सोयी लागतात. तर अशा प्रकार दळणवळणाच्या सुविधा असतील तर अशा पूरक सोयी अर्थव्यवस्थेमध्ये किती निर्माण होतात, किती आहेत त्यावर देशातील उत्पादन आणि एकूण पुरवठा अवलंबून असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या देशामध्ये उत्पादन वाढवायचं असेल, विकास करायचा असेल त्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत पाहिजे. वाहतूक व्यवस्था, दळणवळणाची व्यवस्था, विजेची व्यवस्था, बँकांची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, अशा प्रकारची व्यवस्था ही मजबूत पाहिजे. जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत तेवढं त्या देशामध्ये उत्पादन जास्त. आणि म्हणून वारंवार आपल्याला असंख्य वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी अशा ज्या पूरक सोयी लागतात त्या पूरक सोयींची कुठेतरी कमतरता पडते, कमतरता भासते आणि त्याच्यामुळेच देशामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा वाढू शकत नाही, उत्पादन वाढू शकत नाही. आणि अशी पूरक सोयींची कमतरता जेव्हा जेव्हा भासते, निर्माण होते, तेव्हा तेव्हा देशामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा हा कमी होत असतो आणि त्यामुळे भाव वाढ. पुरवठ्यात घटीचं चौथं कारण व्यापाऱ्यांची साठेबाजीचे धोरण. व्यापाऱ्यांचं साठेबाजीचं आणि सट्टेबाजीचे धोरण सुद्धा देशातील भाववाढीला कारणीभूत असतं. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला देशामध्ये असंख्य वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेलं असतं. मोठ्या प्रमाणावर ते पुरवठा करू शकतात, पण जेवढं उत्पादन झालं तेवढ्याच वस्तूंचा पुरवठा उत्पादक बाजारात कधीही करत नाही. जेव्हा जेव्हा त्याला नफा जास्त मिळेल तेव्हाच तो वस्तूचा पुरवठा जास्त करतो, नाहीतर माल आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवतो आणि बाजारामध्ये साठेबाजी करून गोडाऊनमध्ये माल साठवून बाजारामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करतो, कृत्रिम टंचाई. आणि मग बाजारामध्ये मागणी जास्त, मग पुरवठा कमी, अशा प्रकारची स्थिती तो मुद्दामहून निर्माण करतो. माल गोडाऊनमधून काढत नाही. आम्ही एवढंच उत्पादन केलेलं आहे, आम्ही एवढाच माल विकणार आहे, एवढ्याच वस्तूंचा पुरवठा करू शकतो, अशा प्रकारची स्वतःहून तो परिस्थिती निर्माण करतो आणि त्याच्यामुळे देखील मागणी आणि पुरवठा यात असंतुलन निर्माण होतं आणि त्याच्यामुळे भाववाढ ही होत असते. तर व्यापारी मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. बघा, आत्ताच सरकारनं ऑक्सिजन असेल किंवा मेडिकल असेल तर यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तर मेडिकल कंपन्या ह्या मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा करतायत. तर असे जे साठेबाजी करणारे जे उत्पादक किंवा विक्रेते त्यांच्यावर कारवाई करतायत की जेवढा माल उत्पादन होतोय तो पटकन बाजारात आणा. लोकांची गैरसोय होते किंवा लोकांना जास्त किंमत त्यासाठी मोजावी लागते, पण मुद्दामहून ते जास्त नफा कमवण्यासाठी आपल्या मालाचं जेवढं उत्पादन झालं तेवढं लगेच बाजारात आणत नाही, तर काही मालाचं ते
गोडाऊनमध्ये साठा करतात, साठेबाजी करतात, कारण त्यांना पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात नफा मिळवायचा आहे. त्यांना बाजारामध्ये वस्तू सेवांच्या किमती कमी होऊ द्यायच्या नाहीयेत, मागणी कमी होऊ द्यायची नाहीये, पुरवठा वाढू द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने व्यापाऱ्यांचे साठेबाजीचे जे धोरण आहे ते सुद्धा पुरवठ्यात घटीचं एक कारण आहे आणि ते भाववाढीमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर पुरवठ्यात घटीचं 5वं कारण उद्योजकांच्या भविष्यकालीन अपेक्षा. बरेच उद्योजक भविष्याचा विचार करतात की आज वस्तू व सेवांच्या किमती किंवा वाहतूक खर्च किंवा उत्पादन खर्च आपला जास्त आहे आणि आज जे आपल्या मालाला भाव मिळतो आहे तो अजून कमी होणार आहे, पुढे अजून तोटा होण्याची शक्यता आहे, म्हणून ते आजच मोठ्या प्रमाणावर उत्पादन कमी करून टाकतात. आजच ते उत्पादन वाढवत नाही, आजपासूनच ते उत्पादन घटीमध्ये आपलं कार्य सुरू करून देतात आणि म्हणूनच त्यामुळे सुद्धा वस्तू सेवांचा बाजारामध्ये पुरवठा हा कमी होत असतो. म्हणजे उद्योजकांना भविष्यकालीन अपेक्षा जर अशी असेल की भविष्यामध्ये आपल्या वस्तूंची किंमत वाढणार आहे आणि खप वाढणार आहे तर मग ते जास्त उत्पादन करतील. पण भविष्यामध्ये आपल्या वस्तूची किंमत कमी होऊन आपल्याला तोटा होणार आहे असं जर त्यांना भविष्यातलं चित्र दिसलं तर ते आजच उत्पादन कमी करून टाकतात आणि बाजारामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा कमी होतो. जसं उद्योजकांना वाटतं तसं या ठिकाणी ग्राहकांनाही वाटतं. मागणीत वाढीचं ते सुद्धा एक कारण सांगता येईल की भविष्यामध्ये अजून वस्तू व सेवांच्या किमती वाढणार आहेत असं जर ग्राहकाला वाटलं तर आज जास्त किंमत असून देखील तो जास्त त्या वस्तूची मागणी करतो आणि मागणी वाढते, त्यामुळे भाववाढ होत असते. तर अशा पद्धतीने बघा सध्या जी परिस्थिती कोविड-19ची सुरू आहे याच्यामध्ये लोक भाजीपाल्याच्या किमती, किराणा मालाच्या किमती वाढतायत तरी सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत. किमतीमुळे त्यांच्या मागणीवर काहीच परिणाम होत नाही. का? कारण त्यांना असं चित्र दिसतंय भविष्यामध्ये की काही कारणास्तव जर पुरवठा कमी झाला, उत्पादन कमी झालं आणि आपल्याला अजून जास्त किंमत द्यावी लागेल आणि म्हणून ते जास्त किंमत असून देखील आज मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. आणि म्हणून भविष्यकालीन अपेक्षा ग्राहकाची काय आहे, उद्योजकाची काय आहे याच्यावर सुद्धा मागणी आणि पुरवठा हा कमी जास्त होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तर भाववाढ का होते? तर मागणी पुरवठ्यात कुठेतरी असंतुलन निर्माण होतं, कुठेतरी या दोघांमध्ये इम्बॅलन्स निर्माण होतो आणि हा इम्बॅलन्स निर्माण झाला, असंतुलन निर्माण झालं की तेव्हा देशामध्ये भाववाढ आणि भावघट ही होत असते. पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होतच राहिली आणि इकडे मागणी घटत राहिली तर देशामध्ये चलन घट होईल, मोठ्या प्रमाणात वस्तू सेवांच्या किमती खाली येतील. परंतु चलन घटीपेक्षा चलनवाढीची परिस्थिती जास्त काळ राहते, चलन वाढत जास्त होते, भाववाढच जास्त होते. चलनवाढ का होते, भाववाढ का होते, चलन विस्तार का होतो, चलन अतिरिक्त का निर्माण होते, इन्फ्लेशन रेट का वाढतो, तर याचं खरं कारण जे आहे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. चलनवाढीची कारणे स्पष्ट करा असं जर आपल्याला प्रश्न विचारला आणि विचारला जाईल याच्यावर 2 ते 3 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह नक्की राहतील. तर आपण लक्षात घ्यायचे, तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला चलनवाढ ही संकल्पना समजली असेल तर नक्कीच तुम्हाला 4 पर्यायांपैकी 1 पर्याय अचूक पद्धतीने तुम्ही सहज निवडू शकतात. तर अशा पद्धतीने चलनवाढ म्हणजे काय आणि चलनवाढीची किंवा भाववाढीची कारणे या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, थांबू या ठिकाणी आपण, भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. नमस्कार.